नमस्कार. वटपौर्णिमा या छान हिंदू सणाच्या सर्व जगात असलेल्या भारतीयांना मनापासून शुभेच्छा. आज वटपौर्णिमेचा हा सण आहे, हे निमित्त आहे. ठीक आहे, या निमित्ताने ज्या काही परंपरा पार पाडतोय आपण, त्याप्रमाणे जी काही वडाची पूजा केली जाईल, शास्त्रीयदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, त्याप्रमाणे ते नक्कीच पार पाडलं जाईल. पण थोडंसं ज्ञानाच्या दृष्टीनं, विचाराच्या दृष्टीनं या सणाकडे पाहताना आपण म्हणतो की पौराणिक बाबतीमध्ये सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत आणले आणि त्यानंतर सत्यवान कृतज्ञतेने आयुष्यभर छान सावित्रीबरोबर राहिला. आपण या निमित्ताने वटसावित्रीला असं काही पण करू शकतो का, प्रयत्न करून बघूयात की हा पती पत्नी यांच्या नात्याचा सण आहे ना. मग जर हा सण साजरा जिथे जिथे केला जातोय त्यांनी हे साजरा करताना एक मानसिकदृष्ट्या एक गोष्ट स्वतःला सांगून बघूयात की चला आजच्या दिवशी तरी निदान, रोज शक्य झालं तर रोज, पण निदान आजच्या दिवशी तरी पती पत्नी दोघांना मिळून, दोघांच्या विचाराने आजच्या दिवसात काय काय करता येईल. आपण व्यायाम केला नाही बरेच दिवस झाले, आपण व्यायाम करू शकतो का एकत्र नाही जमलं, तुझा तू माझा मी, पण दोघांनी व्यायामाला सुरुवात करूयात का. तुझ्यामधल्या काही गुणांचा मी कधी आदर केला नाही, आय रिस्पेक्ट युअर दोज क्वालिटीज, मी तुझ्या त्या गुणांचा आदर करतो. किंवा पत्नीच्या बाबतीत मी तुझ्या त्या गुणांचा आदर करते. असं एकमेकांच्या गुणांचा आदर आजच्या दिवशी होईल का. पती घरासाठी जे पूर्ण आपले योगदान देत असतो त्याच्यासाठी पत्नी कृतज्ञ आहे का, थँक्स म्हणते आहे का. पती जे सगळी आव्हानं स्वीकारत असतो त्याच्यासाठी पत्नीला ती कृतज्ञता आहे का. ज्या पती पत्नींना एकत्र आणण्यासाठी त्यांचे आईवडील निमित्त झालेले आहेत त्या एकमेकांच्या आईवडिलांच्या प्रती रिस्पेक्ट आहे का, त्यांच्याप्रती एखादा फोन आपण करू शकतो का. मुलांची शाळा, शिक्षण, नातवंड वगैरे वगैरे सगळ्या ज्या विषयांवरून घरामध्ये बऱ्यापैकी वैचारिक कलह होत असतात, आजच्या दिवशी एका प्लॅटफॉर्मवर येऊन एका विचाराने असं काही होऊ शकतं का की घरातले हे अडचणीचे विषय आहेत हे आपण या सणाच्या निमित्ताने एकत्र बसून शांतपणे सॉल्व्ह करूयात आणि आपला हा दिवस, आपलं पुढचं आयुष्य, पुढचं वर्ष आपण सुखात घालवण्याचा प्रयत्न करूयात. कमीत कमी कलह, कमीत कमी वादाचे प्रसंग, कमीत कमी गैरसमजाचे प्रसंग, असं काही होईल का या सणाच्या निमित्ताने. हे सगळं झालं तर आपली परंपरा पण